अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कपाळावर टिळा लावण्याची काही पद्धत असते, ती योग्य पद्धत कोणती आहे आणि प्रगती होण्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला टिळा लावायचा आहे. टिळा लावण्याचे काय काय फायदे आहे, तसेच कोणत्या म्हणजे हाताच्या कोणत्या बोटाने टिळा लावल्या पाहिजे आपण, त्यानंतर कोणत्या द्रव्यानं म्हणजे हळद, केशर, चंदन, कुंकू, गोपीचंद, बुक्का, भस्म, अंगारा, अष्टगंध या गोष्टीने टिळा लावला तर काय होते आणि तो कशा पद्धतीने योग्य पद्धतीने कसा लावायचा या पद्धतीची माहिती घेऊन आलेली आहे. बघा, टिळा लावत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे. आपल्या हाताच्या 5 बोटापैकी आपल्याला अनामिकेने आपल्याला म्हणजे जे मधातल्या बोटाजवळचं बोट असतं, करंगळीजवळचं बोट असतं, त्या बोटाने आपल्याला सर्वप्रथम टिक्का लावायचा आहे आणि अंगठ्याने वर करायचा आहे. म्हणजे जर माणसाला कुंकू लावत असेल आपण, तर अशा पद्धतीने आपल्याला कुंकू लावण्याची योग्य पद्धत आहे. त्या संदर्भातील शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या जे हे आहे चॅनलवरती बनवलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की कशा पद्धतीने मी टिळा लावलेला आहे. त्यानंतर बघा, टिळा लावत असताना जे आपण ताट बनवत असतो तर त्या ताटामध्ये तेलाचा दिवा घ्यायचा आहे, तुपाचा दिवा घ्यायचा नाही आहे. इथे पण ही चूक होते, तर ही चूक आपण अवश्य टाळायला पाहिजे. त्यानंतर बघा, जेव्हा आपण टिळा लावत असतो तर तेव्हा आपलं जे ताट बनवलेलं आहे आपण, त्या ताटामध्ये एक सुपारी ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याला पण आपण टिळा लावत आहोत, ते आपला पती असू शकतो, भाऊ असू शकतो किंवा इतर कोणी असू शकतो. पण त्या सुपारीप्रमाणे जशी ती सुपारी टणक असते, तिला एवढं म्हणजे असं किती कडक असते ना सुपारी, टणक असते ना ती, तर त्या पद्धतीने ज्याला कोणाला आपण टिळा लावत आहे त्याचं आरोग्य त्या पद्धतीने टणक असावं, त्याला दीर्घ आयुष्य मिळावं, यासाठी आपल्याला जे टिळा लावण्यासाठी आपण ताट बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुपारी घ्यायची असते आणि टिळा लावत असताना आपल्याला सर्वप्रथम करंगळी शेजारील बोट किंवा त्या शेजारील बोट त्याने टिक्का लावायचा आहे आणि अंगठ्याने वर करायचं आहे. बघा, आता करंगळी शेजारचं जे बोट असतं ना, ते देवाचं बोट असतं. त्यानंतर त्या शेजारचं जे बोट असतं मधलं बोट, तर ते आपलं स्वतःचं असतं. त्याला आपण जर स्वतःला कुंकू लावायचं असेल किंवा काही लावायचं असेल तर आपण त्या बोटाने लावत असतो. आणि त्यानंतर जर माणसाला कुंकू लावत असाल तर अंगठ्याने त्यानंतर वर करायचे आहे आणि अक्षदा लावायच्या आहेत त्यानंतर म्हणजे कुंकवावरती. बघा, जर आपण सरळ अंगठ्यानेच कुंकू लावत असाल तर ज्या व्यक्तीला आपण कुंकू लावलेला आहे त्याचं डोकं जड पडायला सुरुवात होते, त्याचं डोकं दिवसभर दुखतं. त्याचे काही जे कामं करत असेल, त्याने काही कामाचं व्यवस्थापन केलं असेल, काही नियोजन केलं असेल, तर त्याचं सर्व नियोजन विस्कळीत होतं, चुकतं. म्हणून आपण अशा पद्धतीने टिळा कोणालाही लावला नाही पाहिजे. त्यानंतर बघा, जर हळद आणि केशर म्हणजे थोडीशी हळद घेतली आणि त्यामध्ये जर आपण थोडीशी केशर घेतली आणि अशा पद्धतीचा टिळा जर आपण कपाळावर रोज लावत असाल तर गुरु बळकट होतो आणि नवीन संधी येत राहतात. व्यवसायाच्या म्हणा किंवा एखाद्या गोष्टीच्या म्हणा, नवीन संध्या आपल्याकडे येत राहतात आणि आर्थिक प्रगती होती. आर्थिक प्रगती म्हणजे कशी, बघा, घरामध्ये आपले आर्थिक प्रवाह वाढायला लागतो पैशांचा. त्यानंतर आपल्याला आदर मिळतो समाजामध्ये. आपल्याला जर मान सन्मान हवा असेल, आदर हवा असेल, तर अर्थातच हळद आणि केशराचा टिळा आपण लावायला पाहिजे. त्यानंतर बघा, आपल्याला जर शुक्र बळकट करायचा असेल किंवा आपल्या नातेसंबंधात काही वातावरण बिघडलेलं असेल, आपले नातेसंबंध थोडे खराब झाले असतील, तर आपल्याला चंदनाचा टिळा लावायचा आहे. त्यानंतर बघा, चंदनाचा टिळा लावण्याचा दुसरा एक फायदा आहे, तो म्हणजे आपली डोकेदुखी कमी होते. एखाद्याला जर डोकेदुखीचा त्रास असेल किंवा त्याचा स्वभाव तापट असेल, जास्त चिडचिडा असेल, तर त्याने अर्थातच चंदनाचा टिक्का लावायला पाहिजे. त्यानंतर बघा, सुवासिनी स्त्रिया कुंकू लावतात म्हणून त्यांना सौभाग्याची प्राप्ती होते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, आदिशक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते. तसेच
पुरुष वर्गही कुंकवाचा थोडासा टिका लावू शकतात, कारण भवानी माता किंवा त्यांचं जे काही कुलदैवत असेल किंवा आदिशक्ती माता असेल, तिचा आशीर्वाद त्यांच्यावर भरभरून राहतो आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जेचा वास होऊन आपले कार्य योग्य पद्धतीनं होत राहते. त्यानंतर बघा, जर आपल्याला विष्णूची उपासना करायची असेल आणि आध्यात्मिक प्रगती करायची असेल, म्हणजे अध्यात्मामध्ये आपल्याला जर प्रगती करायची असेल, तर अर्थातच आपल्याला गोपीचंदाचा टीका लावायचा आहे. गोपीचंदाचा टीका लावल्याच्या नंतर विष्णूची उपासना करणे योग्य असते. त्यानंतर बघा, आपल्याला जर आपण बुक्का लावत असाल, बऱ्याच स्त्रिया म्हणजे बुक्का लावतात, तर पुरुष वर्गही बुक्का लावतात. जे टाळकरी माळकरी वर्ग आहे, जे वारकरी संप्रदाय आहे, ते बुक्का लावण्याची पद्धत आहे. आमच्या इकडे त्यांना टाळकरी माळकरी म्हणतात. तर बघा, त्यांना पांडुरंगाची उपासना होते आणि प्रपंचातून परमार्थाकडे जाण्याचा मार्ग त्यांचा मोकळा होतो. प्रपंचाकडून परमार्थाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी बुक्का लावायचा असतो. त्यानंतर बघा, वैराग्य साधना ज्यांना करायची असेल तर ते सुद्धा बुक्का लावतात. त्यानंतर महादेवांना जे प्रिय आहे असं ते भस्म आणि एखाद्या देवाचा अंगारा आपण लावतो ना, मंदिरात गेल्याच्या नंतर आपण अंगारा लावतो सहसा, तर हा अंगारा लावल्याने किंवा महादेवाला जे भस्म लावतात ते भस्म आपल्या कपाळी त्रिपुंडीसारखे लावल्याने काय होते, तर घरात जर काही ग्रहदोष असेल, ग्रहक्ल असेल, तर म्हणजे वास्तुदोष असेल, ग्रहदोष असेल, तर तो दूर होण्यासाठी आपल्याला भस्म किंवा अंगारा लावायचा आहे. वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होत असते. एखाद्या वाईट शक्तीचा आपल्याला जर त्रास होत असेल किंवा ती त्रास देत असेल, दिवसभर आपल्याला अस्वस्थ वाटत असेल, चिडचिड होत असेल, प्रत्येक गोष्टीत आपलं मन लागत नसेल, दिवस आपला उगवल्यापासून संपेपर्यंत खूप खराब जात असेल, तर अर्थातच थोडंसं भस्म आपण कपाळाला लावायला पाहिजे किंवा देवाच्या ठिकाणचा जे काही उदी असते, जे काही अंगारा असतो, तर तो आपण लावायला पाहिजे. त्यानंतर बघा, आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि ग्रहदोष निवारण्यासाठी अष्टगंधाचा टीकासुद्धा लावता येतो. अष्टगंधाचा टीकासुद्धा लावल्याने ग्रहदोष जातो आणि अध्यात्माची प्रगती होते. अशा पद्धतीने आजची माहिती होती. माहिती आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.